आजचा आपला व्हिडिओ आहे हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत आपण। कुरडूची भाजी, पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे। गरमागरम मस्त ज्वारीची भाकरी टम्म फुगलेली, त्याबरोबर आपल्याला ठेचा, कांदा आणि त्यानंतर एखादी मस्त अशी पालेभाजी असेल तर सगळ्यांनाच खायला खूप आवडतं। दरवेळेला आपण भाजी पोळी वगैरे खाऊन कंटाळलेलो असतो, आपल्याला काहीतरी गावच्या पद्धतीचं जेवण जेवायची इच्छा होत असते। तर अशा वेळेला आपण ही भाजी बनवून खाऊ शकतो। हा ठेचा मी इथे केलेला आहे, त्याची मी रेसिपी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। तर खूप सुंदर अशी झालेली पौष्टिक ही भाजी आहे। ती कशी बनवायची ते आपण बघूया। पावसाळ्यात ही रानभाजी येते, हे बघा किती सुंदर कवळी कवळी अशी ही भाजी आहे। निसर्गाने आपल्याला खूप भरभरून दिलेलं आहे, औषधी गुणांनी भरलेली पौष्टिक आणि हेल्दी अशी ही भाजी आहे। ती पावसाळ्यातच येते, तर ती रक्तदाब आपला नियंत्रित ठेवते। त्यानंतर आपल्याला पचनासाठी सुद्धा खूप सोपी असते, रुचकर लागते, मधुमेहावरती सुद्धा उपयुक्त अशी ही रानभाजी आहे। तर पावसाळ्यात 3 ते 4 वेळा सगळ्यांनी ही भाजी नक्की करून खावी। तर बघा इथे मी ती भाजी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे, त्यानंतर ती धुवून घेतली आहे आणि चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे चिरून घ्यायची आहे बारीक बारीक। तर ही चिरून झालेली आहे, तोपर्यंत इथे मी मिरच्या घेतल्या आहेत। आपल्याला आवडतील तशी, आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण मिरच्या घ्यायच्या आहेत। इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या आहेत। त्यानंतर 5 ते 6 कांदे छान बारीक कापून घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। 3 छोटे चमचे मी तेल टाकलेले आहे, त्यामध्ये आपण जे लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती पेस्ट आपण याच्यात घालायची आहे। ती थोडीशी फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका। तर इथे आपण आता कांदा घातलेला आहे। कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। तर इथे असं आपण कांदा परतवून घेतोय। कांद्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार। हे बघा असं छानपैकी कांदा परतवून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे। चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे। मीठ घालताना आपण बेताचंच मीठ घालायचं आहे, कारण भाजी शिजल्यानंतर कमी होते, त्यामुळे आपल्याला कांद्याला लागेल तेवढंच आपण मीठ याच्यात घालणार आहोत। आणि हळद घालायची आहे, तर 1 चमचा मी इथे हळद घातलेली आहे। तर छान आपण हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे। बघा अशा प्रकारे इथे कांदा आपला परतवून झालेला आहे। त्यानंतर इथे जी भाजी मी चिरून ठेवली होती ही बघा अशी छान लांब लांब चिरून झालेली आहे भाजी। ती आपली चिरलेली भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि आपण व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपण बारीकच ठेवायचा आहे। तर हे बारीक गॅसवरती आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं त्याला वाफवून घ्यायचं आहे। मध्ये एकदा आपण उघडून बघायचं आणि हलवून द्यायची असते भाजी। तर अशा प्रकारे आपण हे मिक्स करतोय। पावसाळ्यात अशा नेहमीच वेगळ्या वेगळ्या भाज्या येत असतात, त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण बनवून खायला हव्यात। त्याच्यात औषधी गुणधर्म असतात। तर सगळ्याच प्रकारच्या पालेभाज्या आपण आणायच्या पावसाळ्यामध्ये ज्या येतात। गावच्या बायका आपल्याला बसलेल्या दिसतात, ज्या खेडेपाड्यातून येतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊन बसलेल्या असतात। त्या भाज्यांमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात, आपण सगळ्यांनीच बनवून त्या नक्कीच खायला हव्यात। हे बघा अशा प्रकारे आता ही आपली भाजी मिक्स करून झालेली आहे। त्याच्यावर झाकण ठेवून आपण 5 मिनटं वाफवून घेतली आहे। तर अतिशय सुंदर चवीची लागणारी अशी ही भाजी आहे, ती आपण भाकरीबरोबर सर्व करू शकतो। हे बघा अशा प्रकारे आपली ही भाजी तयार आहे। तर तुम्ही पण नक्की बनवून बघा। पावसाळ्यात 2-3 वेळा तरी ही आपल्याला सगळ्यांना खायलाच हवी। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।